ए काम 14 दिवसात करतो आणि बी तेच काम किती दिवसात करून राहिला? 21 दिवसात. 14 आणि 21 चा लसावे किती येते? 84. ठीक आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी आपली डब्याची मेथड आकाची कितीनं भाग जाते? 7 ने. 7 दोन्ही 7 3 21. बरोबर आहे. मल्टिप्लाय करून घ्या. 3 दोन्ही 6. 6 गुणिले 7 42. मग 42 आपलं एकूण काम. बरोबर आहे. एकूण काम किती येते? 42. बरोबर आहे. जनरली आपण एकूण काम अशी संख्या ठरवतो. कशी संख्या? की या दिवसानं भाग गेला पाहिजे. आता 42 ला 14 ने भाग जाईल आणि 21 ने निश्चित भाग जाईल. तुम्ही 42 च्या दुप्पट गेलं तरी उत्तर तेच येते. ठीक आहे. पण आपण जनरली लसावी काढूनच आपण एकूण काम ठरवतो. ठीक आहे. हा, याच्यानंतर याची इफिशियन्सी कार्यक्षमता किती येते? 42 भागीला 14 म्हणजे किती? 3. आणि 42 भागीला 21 म्हणजे बी ची कार्यक्षमता मिळणार आपल्याला किती? 2. आता पुढचं स्टेटमेंट महत्वाचं आहे बघा. पुढचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? ए ने 6 दिवस काम केले. किती दिवस? व सोडून गेला. बरोबर आहे. मग आता ए न जर 6 दिवसच काम केलं, किती कार्यक्षमतेनं काम करेल? 3 इतक्या कार्यक्षमतेनं. मग या 6 दिवसात 3 इतक्या कार्यक्षमतेनं टोटल काम किती होईल? 18. मायनस करा 24. मग 24 काम काय राहिलं? हे शेष काम. बरोबर आहे. कारण 42 एकूण कामापैकी त्यानं 18 काम केलं ना एकटेनं येणं. मग शिल्लक काम किती राहिलं? शेष काम किती राहिलं? 24. कोण करणार? बी. मग बी हा काम किती दिवसात करणार हे काढायचं आपल्याला. काम किती आहे? 24. मग बी ची कार्यक्षमता माहिती आहे का आपल्याला? किती? 2. मग 24 भागेला 2 म्हणजे किती येईल? 12. तर हे झालं आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन 12. समजलं?